माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणते, पुराणातील माझी ही कथा जे कोणी दुर्लक्ष करतील त्यांच्यावर माझी कृपा कधीही होणार नाही, आणि जे ही कथा फक्त 2 मिनिटे श्रवण करतील त्यांचे मोठ्यातील मोठे पाप मी नष्ट करेन, आणि या क्षणापासून त्यांच्यावर सुख समृद्धीचा, पैशांचा, धनाचा वर्षाव व्हायला चालू होईल, हे माझे वरदान आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता माझी ही कथा ऐकल्याने पृथ्वीवरील मनुष्याची कितीही प्रबळ इच्छा पूर्ण होईल. या कथेत इतकी शक्ती आहे की तुमच्या शरीराला लागलेले रोग, नशिबाला लागलेली साडेसाती, पनवती, वाईट शक्तींचा प्रभाव, कितीही मोठे दोष, कितीही मोठ्यातील मोठे संकट या कथेपुढे टिकू शकत नाही. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चुकी करू नका. या कथेला सुरुवात करण्यापूर्वी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी जय माता लक्ष्मी किंवा माता लक्ष्मीचे प्रिय वाक्य, भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो, हे टाईप करा. आजची कथा प्रेमाने लाईक करून परमेश्वराच्या 2 भक्तांना शेअर करा. बघा, मरेपर्यंत तुमच्या भाग्यात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू धनाचा वर्षाव करत राहतील आणि कायम तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील. चला तर मग या अद्भुत कथेला सुरुवात करूया. भक्तांनो, ही कथा त्या काळाची आहे जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर राहत होते. त्यांचे जीवन खूप साधे आणि तपस्वी होते. सर्व देवांचे स्वामी असलेले भगवान शिव कोणत्याही प्रकारच्या संसारिक वैभवापासून दूर एका योगीचे जीवन जगत होते. त्यांना राजवाडे किंवा सोन्याच्या दागिन्यांचा मोह नव्हता. जरी माता पार्वती पर्वतराजाची कन्या असली आणि राजशाही वैभवात वाढली असली तरी तिने तिच्या पतीचे तपस्वी जीवन पूर्णपणे आत्मसात केले होते. ती कैलासाच्या बर्फाळ वातावरणात भगवान शिवासोबत आनंदाने राहत होती. एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वतीला भेटण्यासाठी आले. कैलासचे वातावरण खूप थंड होते आणि आजूबाजूला बर्फाची चादर पसरली होती. वैकुंठाच्या भव्य आणि आरामदायी वातावरणाची सवय असलेल्या माता लक्ष्मीला कैलासाचे हे थंड आणि साधे वातावरण थोडे अस्वस्थ वाटले. थंडीमुळे ती थरथर कापू लागली. तिच्या नैसर्गिक विनोदी स्वभावाने आणि कदाचित कैलासाच्या निर्जन परिसराला पाहून देवी लक्ष्मीने देवी पार्वतीची थट्टा केली आणि म्हणाली, हे पार्वती, राजकुमारी असूनही तू या बर्फाळ पर्वतावर इतक्या कठीण आणि साध्या वातावरणात कशी राहतेस? तुझे पती देवांचे स्वामी आहेत, तरीही ते स्मशानभूमीची राख त्यांच्या शरीरावर लावतात. त्यांच्या गळ्यात सापांची माळ घालतात आणि या बर्फाच्या परिसरात निवास करतात. एका पतीचे कर्तव्य आपल्या पत्नीला सुख सुविधा प्रदान करणे हे असते, परंतु महादेव तुला भव्य महाल देखील प्रदान करू शकत नाहीत. देवी लक्ष्मीचे हे शब्द थट्टेत म्हटले गेले असले तरी देवी पार्वतीच्या हृदयात बाणासारखे घुसले. तिला हा स्वतःचा आणि तिचे पती भगवान शिव यांचा अपमान वाटला. ती स्वतः कोणत्याही परिस्थितीत राहण्यास तयार होती, परंतु तिच्या पतीसाठी बोलले गेलेले उपहासात्मक शब्द तिला सहन झाले नाहीत. तिला वाटलं की संपत्ती आणि समृद्धीची देवी असल्याने देवी लक्ष्मी तिच्या साध्या जीवनाकडे तुच्छतेने पाहत आहे. या घटनेने तिच्या हृदयात खोल वेदना झाल्या आणि भव्यता आणि विशिष्टतेची भावना निर्माण झाली. ती विचार करू लागली, त्यांच्याजवळ सुद्धा असा महाल असावा जो देवी लक्ष्मीच्या वैकुंठातल्या महालापेक्षा अधिक मोठा आणि अद्वितीय असावा. जेव्हा ती कैलास पर्वतावर एकटी होती तेव्हा तिने भगवान शिवांजवळ आपली इच्छा व्यक्त केली. तिने भगवान शिव यांना इतर देवांप्रमाणे भव्य महालात राहण्याची विनंती केली. ती म्हणाली, हे प्रभू, सर्व देवता मोठ्या महालात निवास करतात, परंतु तुम्ही जे देवांचे देव आहात आणि तुम्ही या बर्फात आणि स्मशानभूमीत राहता.
मला वाटतं की आपलाही असा महल असावा ज्याची भव्यता इंद्राच्या महालापेक्षा देखील मोठी असेल. एकांतवासी आणि संसारिक आसक्तींच्या पलीकडे असलेल्या भगवान शिवांनी माता पार्वतीला पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, हे प्रिये, मी एक योगी आहे. मला या राजवाड्यांशी आणि संसारिक गोष्टींशी काहीही आसक्ती नाही. आपले सुख भौतिक गोष्टींमध्ये नाही तर आध्यात्मिक शांती आणि एकमेकांच्या सहवासात आहे. हा कैलास पर्वतच आपले योग्य निवासस्थान आहे. परंतु त्यावेळी माता पार्वती मानवी भावनांनी भरलेली होती. माता लक्ष्मीच्या शब्दांचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता आणि ती तिच्या आग्रहावर ठाम राहिली. तिचा सततचा आग्रह आणि चिकाटी पाहून भगवान शिवांनी अखेर तिची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. भगवान शिवांनी दिव्य शिल्पकार विश्वकर्मा आणि संपत्तीचे देव कुबेर यांना बोलावले. त्यांनी विश्वकर्माला असा भव्य आणि अद्वितीय राजवाडा बांधण्याचा आदेश दिला जो तिन्ही लोकी नसेल. त्यांनी असेही निर्देश दिले की हा राजवाडा नाही पृथ्वीवर असेल नाही पाण्यात असेल. हा अनोखा राजवाडा बांधण्यासाठी जागेचा शोध सुरू झाला. विश्वकर्मांनी एका अशा जागेचा शोध घेतला जी समुद्राच्या मध्यभागी होती. तिथे 3 सुंदर पर्वत शिखरे होती ज्यांना त्रिकूट पर्वत म्हणून ओळखले जात असे. हे ठिकाण सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले होते आणि अत्यंत नयनरम्य होते. भगवान शिवांच्या आज्ञेनुसार विश्वकर्मा आणि कुबेर यांनी त्या त्रिकूट पर्वतावर एक विशाल आणि भव्य सुवर्णनगरी बांधली. हा महाल पूर्णपणे सोन्याचा बनलेला होता आणि हिरे आणि रत्न जडित होता. त्याचे विशाल दरवाजे, उंच शिखरे, सुंदर बागा आणि कारंजे त्यांच्या सौंदर्यात भर घालत होते. या महालाची भव्यता आणि चमक अशी होती की देवही ते पाहून आश्चर्यचकित होतील. या सुवर्णनगरीचे नाव लंका असे ठेवले गेले. जेव्हा हा भव्य महाल तयार झाला तेव्हा माता पार्वती तो पाहून अत्यंत आनंदी झाली. तिचे स्वप्न पूर्ण झाले होते. तिने या नवीन महालात गृहप्रवेशाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या गृहप्रवेशाची पूजा आणि वास्तू प्रतिष्ठेसाठी एका महान विद्वान पंडिताची आवश्यकता होती. त्यावेळी महर्षी पुलत्स्य, त्यांचे पुत्र आणि ऋषी विश्रवा यांना सर्वात विद्वान मानले जात होते. त्यासाठी त्यांनी गृहप्रवेशाची पूजा संपन्न करण्यासाठी आचार्याच्या रूपात आमंत्रित केले गेले. ऋषी विश्रवा गृहलंकेत पोहोचले आणि पूजेची तयारी सुरू केली. तो सुवर्ण महाल पाहताच ते त्यांच्या सौंदर्याने आणि भव्यतेने मोहित झाले. तो महाल ताब्यात घेण्याचा मोह त्यांच्या मनात निर्माण झाला. त्यांनी सर्व विधी केले. पूजा समाप्त झाल्यानंतर भगवान शिवांनी प्रसन्न होऊन ऋषी विश्रवांना दक्षिणा मागण्यास सांगितले आणि म्हणाले, महर्षी, मी तुमच्या विद्वतेने आणि पूजेने खूप प्रसन्न झालो आहे. तुम्ही दक्षिणा म्हणून काहीही मागू शकता. येथेच ऋषी विश्रवांनी आपली हुशारी दाखवली. त्यांच्या मनात वाढणाऱ्या इच्छेच्या प्रभावाखाली त्यांनी भगवान शिवांकडून दक्षिणेच्या स्वरूपात तो सुवर्ण महाल मागितला. आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करणारे भगवान शिव आपल्या वचनापासून मागे वळू शकले नाहीत. तसेच त्यांना माहीत होते की ऋषी विश्रवांच्या मनात लोभ निर्माण झाला आहे. तरीही त्यांनी तथास्तु म्हणत तो सुवर्ण महाल ऋषी विश्रवांना दक्षिणा म्हणून दान केला. जेव्हा माता पार्वतीला कळले की तिने इतक्या दृढ निश्चयाने आणि इच्छेने बांधलेला महाल आता तिचा राहिला नाही, तेव्हा तिच्या दुःखाला आणि क्रोधाला सीमाच राहिली नाही. तिला स्वतःला फसवल्यासारखे वाटले. ज्या महालासाठी तिने देवी लक्ष्मीचा उपहास सहन केला तो महाल आता ब्राह्मणाची दक्षिणा बनला होता. क्रोधाने आणि दुःखाने भरलेल्या माता पार्वतीने ऋषी विश्रवाला शाप दिला. ती म्हणाली, अरे ब्राह्मण, तू माझी स्वप्ने आणि माझ्या प्रेमाचे मूर्त स्वरूप माझ्यापासून हिरावून घेण्याचे धाडस केले आहेस. जा, मी तुला शाप देते की तू आणि तुझे वंशज कधीही या सुवर्ण नगरीचा आनंद शांततेने घेऊ शकणार नाहीत. ज्या महादेवांनी तुला हा राजवाडा दान केला आहे त्यांचाच एक वंश अवतार एके दिवशी या राजवाड्याला जाळून राख करेल आणि त्यासोबत तुझ्या कुळाचा नाश देखील सुरू होईल. देवी पार्वतीचा हा शाप नंतर खरा ठरला.
ऋषी विश्रवांचा मुलगा रावण याने त्याच्या सावत्र भाऊ कुबेर यांच्याकडून लंका हिसकावून घेतली आणि तो लंकेचा राजा झाला. त्याला त्याच्या सोन्याच्या लंकेचा खूप अभिमान होता. नंतर जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले तेव्हा भगवान विष्णूंचा अवतार श्रीरामांनी लंकेवर हल्ला केला. या युद्धात भगवान शिवांचा रुद्र अवतार हनुमानाने माता पार्वतीच्या शापाला पूर्ण करत आपल्या शेपटीने पूर्ण सुवर्ण लंकेला जाळून राख केले आणि तिचा शाप पूर्ण झाला. अशा प्रकारे देवी पार्वतीचा राग आणि शापामुळे तो भव्य महाल नष्ट झाला आणि रावणाच्या कुळाचा देखील नाश झाला. या घटनेनंतर देवी पार्वती अनेक दिवस भगवान शिवांवर नाराज आणि खूप दुःखी राहिली. ती एकटी बसून फक्त हाच विचार करत असे की कसे एका उपहासाने एवढा मोठा अनर्थ झाला आणि तिचा स्वप्नातील राजवाडा कपटाने तिच्यापासून कसा हिरावून घेतला गेला. तिच्या हृदयातील वेदना पाहून देवी लक्ष्मीलाही तिची चुकी कळली. तिला खूप वाईट वाटलं की तिने थट्टेत बोललेल्या शब्दांनी तिची प्रिय मैत्रीण पार्वतीचे हृदय किती दुखावले आहे. तिला माहीत होतं की पार्वतीचे दुःख केवळ राजवाडा गमावण्याबद्दल नाही तर तिला झालेल्या अपमानाबद्दल देखील आहे जो तिने सहन केलेला. एके दिवशी देवी लक्ष्मी पुन्हा पार्वतीचे सांत्वन करण्यासाठी आणि तिचे मन शांत करण्यासाठी कैलास पर्वतावर आली. तिने पार्वतीचा हात मोठ्या प्रेमाने हातात घेतला आणि म्हणाली, हे प्रिय सखी पार्वती, मला माहीत आहे की माझ्या शब्दांनी तुला खूप दुखावले आहे आणि मी त्याबद्दल तुझी मनापासून माफी मागते. माझा हेतू तुला किंवा महादेवांना तुच्छ लेखण्याचा कधीच नव्हता. मी फक्त विनोद करत होते. पण या घटनेने मला एक खोल सत्य देखील शिकवले आहे. खरे वैभव आणि खरी संपत्ती सोने आणि रत्नांच्या महालात नसते. खरी संपत्ती आपल्या कर्मात, आपल्या करुणेत आणि आपल्या निस्वार्थ सेवेत असते. सोन्याची लंका थोड्याच वेळात जळून खाक झाली कारण तिचा आधार अभिमान आणि लोभ होता. परंतु जी पुण्यकर्म आणि सेवेतून मिळवलेली संपत्ती असते तिला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अगदी काळही नाही. जर तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर मी तुला अशीच एक सत्य कथा सांगते जी दर्शवते की देवाची खरी कृपा भौतिक संपत्तीने नाही तर निस्वार्थ सेवेने मिळते. हे सांगून माता पार्वतीचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि तिला खऱ्या संपत्तीचे सार समजावून सांगण्यासाठी देवी लक्ष्मी तिला एक अतिशय प्रेरणादायी आणि जीवनदायी कथा सांगू लागली. भक्तांनो, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने टाईप करा, भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकत रहा. पुढे देवी लक्ष्मी म्हणू लागली, पार्वती ऐक, खूप पूर्वी भारताच्या मध्यभागी एक अतिशय सुंदर आणि समृद्ध शहर होते ज्याचे नाव सुवर्णपुरी होते. सुवर्णपुरी त्याच्या नावाप्रमाणेच सोन्यासारखे चमकत होते. तिथल्या इमारती भव्य होत्या, रस्ते रुंद आणि स्वच्छ होते आणि सर्वत्र संपत्ती आणि धान्य होते. त्या शहराच्या मध्यभागी विशाल पांढऱ्या संगमरवराचा एक मोठा वाडा होता जो दूरदूरच्या देशांमध्ये आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध होता. त्या वाड्यात शेठ हरप्रसाद आणि त्याची पत्नी लक्ष्मी देवी राहत होती. शेठ हरप्रसाद शहराचे सर्वात प्रतिष्ठित आणि संपन्न व्यापाऱ्यांमध्ये मोजले जात होते. त्यांचा व्यापार दूरदूरच्या देशात पसरलेला होता. त्यांच्याकडे धन, संपत्ती, हत्ती घोडे, असंख्य नोकर, कल्पना करता येईल असे सर्व काही होते. हरप्रसाद यांची पत्नी लक्ष्मी देवी या नावाप्रमाणेच लक्ष्मीचे रूप होत्या. त्या अतिशय चांगल्या वागणुकीच्या, गोड बोलणाऱ्या, दयाळू आणि आदर्श स्त्री होत्या. त्यांच्यात सेवाभावाची भावना होती. पण इतकी संपत्ती, इतकी समृद्धी आणि इतका आदर असूनही त्यांच्या आयुष्यात एक खोल अर्थहीन शून्यता होती. एक अशी रिक्तता जिला जगातले कोणतेही धन भरून काढू शकत नव्हते. त्यांना मुलाबाळांचे सुख प्राप्त नव्हते. ज्या विशाल अंगणात मुलांचे गोड हास्य ऐकू यायला हवे होते ते आता एका नीरव शांततेने भरून गेले होते.
दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकानंतर आणि कामानंतर जेव्हा ते संध्याकाळी त्यांच्या विशाल हवेलीच्या बाल्कनीत बसायचे, तेव्हा ती धावपळ, ते वैभव त्यांना आतून पोकळ आणि अर्थहीन वाटत होते. हरप्रसाद दिवसरात्र हाच विचार करत असत की त्यांनी आयुष्यात इतके पुण्यकर्म केले, इतके दान केले, इतकी मंदिरं बांधली, तरीही देवाने त्यांचा गर्भ का भरला नाही? आपल्या भक्तीत काय कमतरता राहिली असेल? अजून कोणती परीक्षा बाकी आहे कुणास ठाऊक, जिच्यामुळे आपण संततीच्या परम आनंदापासून वंचित आहोत. हरप्रसाद दररोज आपल्या पत्नीसह शहरातील मोठमोठ्या मंदिरांमध्ये जात असत, सोने चांदी अर्पण करत असत, मेजवानी आयोजित करत असत, ब्राह्मणांना जेवू घालत असत. पण वर्षे उलटली तरी त्यांची ओटी अजूनही ओसाड होती. हरप्रसाद यांची पत्नी लक्ष्मी देवी दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवाच्या मूर्तीसमोर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी प्रार्थना करायची. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, तू तर म्हणाला आहेस की तुझ्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही, मग आमची हाक तुझ्यापर्यंत का पोचत नाही? हे जगाच्या पालनहारा, आम्ही नकळत असे कोणते पाप केले आहे ज्यासाठी तू आम्हाला इतकी कठोर शिक्षा देत आहेस? एके दिवशी सूर्यदेवांनी आपला दिवसभराचा प्रवास संपवून पश्चिमेकडे प्रस्थान केले होते. शहराच्या कानाकोपऱ्यात संध्याकाळचे दिवे पेटले होते आणि मंदिरामधून येणाऱ्या आरतींचे मधुर आवाज वातावरण भक्तीने भरून टाकत होते. पण या आनंदी वातावरणातही शेठ दाम्पत्याच्या हृदयात एक खोल दुःख होते. हरप्रसाद त्यांच्या अंगणाच्या एका शांत कोपऱ्यात शांतपणे बसून भविष्याच्या चिंतेत हरवले होते. तेवढ्यात त्यांच्या हवेलीच्या भव्य मुख्य दारावर कोणीतरी मोठ्या, गंभीर आणि तेजस्वी आवाजात ओरडले, हर हर महादेव. मंदिराच्या मूर्तींमध्ये नसून प्रत्येक जीवाच्या हृदयात राहणाऱ्या महादेवांचा जय जयकार असो. हा आवाज इतका दिव्य आणि अधिकृत होता की पती पत्नी दोघेही त्यांच्या विचारातून चकित झाले. हरप्रसाद ताबडतोब आपल्या जागेवरून उठले आणि जलद पावलांनी दाराकडे धावले. दार उघडताच समोरचे दृश्य पाहून ते थक्क झाले. त्यांच्या समोर एक अत्यंत तेजस्वी साधू उभे होते. त्यांच्या डोक्यावर जटांचा मुकुट होता, कपाळावर त्रिकोणाचे चिन्ह होते. त्यांचे संपूर्ण शरीर राखेने झाकलेले होते. त्यांच्या एका हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात रुद्राक्षाची माळ होती. त्यांच्या चेहऱ्यावर असे दिव्य तेज होते की ते पाहून कुणाचेही डोके आपोआप आदराने झुकेल. त्यांच्या डोळ्यात करुणा आणि शांतीचा एक अद्भुत संगम होता. साधू महात्मांना त्यांच्या दाराशी पाहून हरप्रसाद त्यांच्या डोळ्यातून आपोआप श्रद्धेचे अश्रू निघाले. त्यांनी साधू महाराजांच्या चरणांवर आपले डोके ठेवले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, हे महात्मा, आज माझे अहोभाग्य आहे की तुमचे चरण माझ्या झोपडीला लागले. आज माझे घर आणि माझे जीवन धन्य झाले आहे. कृपया आत या आणि आम्हाला आशीर्वाद द्या. साधू महात्मांनी हरप्रसाद यांना मोठ्या प्रेमाने उभे केले आणि हसत म्हणाले, वत्सा, मी फक्त त्यांचा संदेशवाहक आहे जे या ब्रह्मांडाचे नियंता आहेत. मी स्वतःच्या इच्छेने कोणाच्याही घरी जात नाही, तर जिथे खरा बोलावा असतो तिथेच माझे आगमन होते. तुमच्या दारात येण्याचे देखील काही खास कारण आहे. हरप्रसाद त्या साधू महात्मांना मोठ्या आदराने आत घेऊन आले. लक्ष्मी देवींनी त्यांना आदराने नमस्कार केला आणि त्यांना स्वच्छ आसनावर बसवले आणि त्यांचे पाय धुतले. मग त्यांना थंड पाणी, ताजी फळे आणि दूध इत्यादी देऊन त्यांची सेवा केली. साधू महात्मा शांत स्वभावाने त्यांची सेवा स्वीकारत होते. त्यांच्या शांत आणि सौम्य उपस्थितीमुळे हवेलीचे वातावरण दैवी आणि सकारात्मक ऊर्जेने भरले. काही वेळाने जेव्हा वातावरण पूर्णपणे शांत झाले तेव्हा साधू महाराजांनी त्यांच्या खोल आणि भेदक डोळ्यांनी त्या जोडप्याकडे पाहिले आणि मोठ्या कोमलतेने म्हणाले, वत्स, तुमच्या या घरात कोणत्याही भौतिक गोष्टीची कमी नाही आहे. तुमच्या सेवेत व सत्कारातही काहीच कमी नाही. परंतु तरीही मी स्पष्टपणे पाहत आहे की दोघांच्या चेहऱ्यावर शांती आणि समाधानाची एकही लकीर नाही.
तुमच्या हृदयात काही खोल वेदना आहेत, काही चिंता आहेत, ज्या तुम्हाला आतून वाळवीसारख्या खात आहेत. मला न डगमगता सांगा, तुमचे दुःख काय आहे? संतांच्या तोंडून असे प्रेमळ आणि आपलेपणाचे शब्द ऐकून लक्ष्मीदेवीच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहू लागले. तेव्हा हरप्रसाद यांनी हात सोडून भरलेल्या आवाजात मूल नसल्याची संपूर्ण वेदना त्यांच्यासमोर व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की ते वर्षानुवर्ष भटकत आहेत. सर्व प्रकारचे दान, सत्कर्मे आणि विधी करून झाले आहेत, परंतु त्यांचे जीवन आनंदापासून वंचित आहे. त्यांची दुःखद कहाणी ऐकून संतांच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य उमटले. ते मोठ्या प्रेमाने म्हणाले, वत्सा, तू चुकीच्या ठिकाणी देवाला शोधत आहेस. तू त्याला मंदिरांच्या निर्जीव मूर्तींमध्ये, सोन्या चांदीच्या सजावटींमध्ये आणि भव्य विधींमध्ये शोधत आहेस, जेव्हा तुमचा देव तर तुमच्या चारही बाजूंना, प्रत्येक जिवंत प्राण्यात, प्रत्येक कणाकणात आहे. खरी भक्ती केवळ मंदिरात जाऊन पाणी चढवणे किंवा तासनतास उपवास करणे नाही वत्सा. खरी भक्ती ही आहे की कोणत्या तरी भुकेलेल्याच्या पोटाची आग शांत करणे, कोणत्या तरी तहान लागलेल्या घशाला आपल्या वाटणीच्या पाण्याने शिंपणे, कोणत्या तरी दुःखी व्यक्तीचे अश्रू पुसून त्याला सांत्वन देणे. तुम्हाला माहीत आहे, भगवान शिवांचे एक नाव पशुपतीनाथ देखील आहे. याचा अर्थ असा की ते केवळ मानवांचेच नाही तर सर्व प्राण्यांचे, सर्व सजीवांचे स्वामी आणि रक्षक आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या मूक आणि असह्य प्राण्याचे दुःख दूर करता, तेव्हा तुमच्या प्रार्थना थेट कैलास पर्वतावर बसलेल्या शिवांपर्यंत पोहोचतात. तुम्ही निराश होऊ नका. आजपासून तुमचे जीवन, तुमचे धन, तुमचा वेळ हे सेवेचे पवित्र माध्यम बनवा. प्रतिज्ञा करा की प्रत्येक सोमवारी, जो भगवान शिवांचा दिवस मानला जातो, तेव्हा तुम्ही कोणत्याही मंदिरात जाणार नाही, तर शहरातील सर्वात गरीब, सर्वात दुर्लक्षित आणि सर्वात गरजू व्यक्तीकडे जाल आणि त्याची सेवा कराल. स्वतःच्या हातांनी भुकेल्या प्राण्याला खाऊ घालाल. तुमच्या या विशाल वाड्याचे दरवाजे केवळ श्रीमंत मित्र आणि नातेवाईकांसाठीच नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी उघडा जो गरीब आहे, असहाय्य आहे. लक्षात ठेवा, देवाला भोग नाही, भावप्रिय आहे. तुमची निस्वार्थ सेवाच तुमची सर्वात मोठी आणि खरी प्रार्थना बनेल. आणि मग पहा, ज्या देवाला तुम्ही वर्षानुवर्ष बाहेर शोधत आहात, तो एके दिवशी तुमच्या अंगणात एका गोंडस मुलाच्या रूपात अवश्य खेळेल. संतांच्या या शब्दांनी शेठ दाम्पत्याच्या मनाचे सर्व दरवाजे उघडले. त्यांना आज पहिल्यांदा आपल्या चुकीची, आपल्या अज्ञानतेची जाणीव झाली. त्या एका क्षणात त्यांच्या जीवनाकडे, भक्तीकडे आणि देवाकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. त्या दिवसानंतर त्यांनी त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या विशाल हवेलीच्या बाहेर एक मोठे अन्नक्षेत्र स्थापन केले, जिथे कोणताही भुकेलेला, गरीब किंवा प्रवासी येऊन दिवसभर आदराने जेवू शकत होता. लक्ष्मी देवी आता तिचा बहुतेक वेळ स्वयंपाकघरात नाही, तर त्या अन्नक्षेत्रात घालवत होती. ती स्वतःच्या हातांनी भाकरी भाजत असे आणि प्रत्येक पाहुण्याला मोठ्या प्रेमाने जेवण देत असे. आता तिच्या चेहऱ्यावर एक दिव्य शांती होती, जी पहिली कधीही दिसली नव्हती. हरप्रसाद यांनी शहराच्या बाहेर एक मोठी जमीन खरेदी करून त्यामध्ये घायाळ पशुपक्ष्यांसाठी, गरिबांसाठी विशाल आश्रयस्थान बनवले, ज्याला त्यांनी शिवसेवा सदन असे नाव दिले. ते स्वतः दररोज तिथे जाऊन आजारी गायींची सेवा करायचे, त्यांच्या जखमांवर मलम लावायचे आणि स्वतःच्या हातांनी त्यांना खायला घालायचे. शहरातील गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च त्यांनी उचलला आणि शेकडो मुलींचे कन्यादान केले. पैशाअभावी कोणतीही प्रतिभा कोमेजून जाऊ नये म्हणून ते हुशार पण गरीब मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण व्यवस्था करायचे. आता त्यांचे घर केवळ विटा आणि दगडांचा वाडा नव्हता, तर सेवा आणि करुणेचे जिवंत आणि धडधडणारे मंदिर बनले होते. विशेषतः दर सोमवारी पती पत्नी शहराच्या सर्वात दुर्लक्षित कोपऱ्यात असलेल्या कुष्ठरोग्यांच्या वस्त्यांमध्ये जायचे, त्यांच्या जखमा धुवायचे,
त्यांना अन्न आणि कपडे द्यायचे, त्यांच्यासोबत बसून वेळ घालवायचे, ज्यांना समाजाने सोडून दिले होते. त्यांची भक्ती आता दिखावा किंवा स्वार्थाची नव्हती. ती खरी, निस्वार्थी आणि करुणामय भक्ती होती, जी प्रत्येक जीवात देव पाहत असे. काळाचे चाक त्याच्या गतीने फिरत राहिले. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षे गेली. शेठ दाम्पत्य जवळजवळ त्यांची मुलं होण्याची इच्छा विसरले होते. सेवा हे त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय आणि आनंद बनले होते. आणि जेव्हा त्यांना त्यांच्या निस्वार्थ सेवेचे आणि करुणेचे प्रतिफळ मिळाले, तेव्हा निसर्गाने आणि देवाने त्यांना अशी देणगी दिली ज्याची त्यांनी अपेक्षाही केली नव्हती. पूर्ण 10 वर्षाच्या निस्वार्थ सेवेनंतर देवाच्या असीम कृपेने त्यांची रिकामी ओटी भरली गेली. लक्ष्मी देवीने एका अतिशय सुंदर, निरोगी आणि तेजस्वी मुलाला जन्म दिला. ज्या क्षणी बाळाने जन्म घेतला, त्या क्षणी पूर्ण वाडा दिव्य प्रकाश आणि सुगंधाने भरला. ही बातमी संपूर्ण शहरात पसरली आणि सर्वजण म्हणू लागले की हे शेठ दाम्पत्याच्या पुण्यकर्माचे खरे फळ आहे. वर्षानुवर्ष शांत असलेले अंगण आता त्या दिव्य बालकाच्या हास्याने भरून गेले होते. शेठ दाम्पत्याने ते त्यांच्या सेवेचा आणि त्यांच्या कर्माचा गोड प्रसाद मानला आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी निराकार देवाचे आभार मानले. त्यांनी त्या बालकाचे नाव विनायक ठेवले, कारण तो त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे, सर्व दुःखे आणि सर्व उजाडपणा दूर करण्यासाठी जन्माला आला होता. विनायक हा लहानपणापासूनच त्याच्या पालकांनी दिलेल्या दैवी संगोपनाचे जिवंत मूर्त स्वरूप होता. तो केवळ दिसण्यातच नव्हे तर गुणांमध्येही देवकुमारासारखाच होता. तो अत्यंत दयाळू, शांत, बुद्धिमान आणि करुणेने परिपूर्ण होता. जिथे इतर मुलं महागड्या खेळण्यांचा आग्रह धरत असत, तिथेच विनायकाला त्यांच्या अंगणात येणाऱ्या पक्ष्यांसाठी अन्न आणि पाणी ठेवण्यात आनंद मिळत असे. तो अनेकदा त्याच्या वाट्याचे स्वादिष्ट अन्न एखाद्या गरीब मुलाला किंवा वाड्याच्या दाराशी बसलेल्या भुकेल्या कुत्र्याला देत असे. त्याच्या बालपणात अशा अनेक घटना घडल्या ज्यातून त्याची विलक्षण करुणा आणि संवेदनशीलता दिसून येत असे. एकदा विनायक त्यावेळी फक्त 7 वर्षाचा होता. शहरात मुसळधार पाऊस पडत होता. त्याला रस्त्याच्या कडेला एका नाल्यात पडलेले आणि थंड पावसाच्या पाण्यात थरथर कापत असलेले एक लहानसे असह्य कुत्र्याचे पिल्लू दिसले. विनायक कोणत्याही क्षणाचा विचार न करता त्या भर पावसात धावला आणि त्या घाणेरड्या पिल्लाला आपल्या हातात उचलले आणि त्याला आत घेऊन आला. त्याने स्वतः त्याला कोमट पाण्याने आंघोळ घातली, स्वच्छ कापडाने पुसले, गरम दूध पाजले आणि त्याच्या आवडत्या शालमध्ये गुंडाळून ठेवले. त्याच्या पलंगाजवळ झोपावून टाकले. जोपर्यंत पिल्लू पूर्णपणे बरे होत नाही, तोपर्यंत विनायकाने त्या पिल्लाची आईसारखी काळजी घेतली. आणखी एक गोष्ट आहे. जेव्हा तो सुमारे 10 वर्षाचा होता, कडाक्याच्या हिवाळ्याच्या दिवसात त्याने रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली एक अतिशय वृद्ध आणि गरीब स्त्री बसलेली होती. ती थंडीने थरथर कापत होती. तिचे कपडे फाटलेले होते. विनायकाचे हृदय वितळले. तो त्याच्या वडिलांकडून खिशात पैसे म्हणून मिळालेली सोन्याची नाणी घेऊन थेट बाजारात गेला आणि त्या सर्व नाण्यांनी एक जाड उबदार लोकरीची शाल विकत घेतली आणि स्वतःच्या हातांनी त्या वृद्ध महिलेवर ती शाल पांघरली. त्या महिलेच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे अश्रू विनायकासाठी कोणत्याही संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान होते. त्याची बुद्धिमत्ता इतकी तीक्ष्ण होती की तो त्याच्या शिक्षकांसोबत गुंतागुंतीच्या तात्विक आणि तत्वज्ञानाच्या विषयांवर अशा प्रकारे चर्चा करायचा की ते आश्चर्यचकित व्हायचे. पण त्याचे हृदय इतके मऊ आणि नम्र होते की तो कधीही लहानातल्या लहान प्राण्यालाही संकटात पाहू शकत नव्हता. त्याला अगदी लहान वयातच जीवनाचे सार समजले होते की खरे ज्ञान अहंकाराला नाही तर करुणा आणि सेवा यांना जन्म देते. हे पार्वती, काळाचे चक्र पंख लावून उडत राहिले आणि लवकरच तो शुभ दिवस आला जेव्हा विनायकने त्याच्या आयुष्याची 15 वर्षे पूर्ण केली. तो आता एक हुशार, देखणा आणि ज्ञानी मुलगा होता. तो शस्त्रे आणि शास्त्रे दोन्हीमध्ये पारंगत झाला होता. पण जसजसा
त्याचा 16वा वाढदिवस जवळ येत होता तसतसे त्याच्या पालकांच्या मनात एक अज्ञात अव्यक्त भीती घर करत होती. त्यांना वर्षांपूर्वी भेटलेल्या साधूंबद्दलची आणखी एक गोष्ट आठवली, जी त्यांनी एकांतात हरप्रसाद यांना सांगितली होती. ते म्हणाले होते की या मुलाचे आयुष्य त्याच्या मागील जन्मातील काही जड कर्मामुळे खूपच कमी आहे. त्याची जीवनरेषा फक्त 16 वर्षाची आहे. ही आठवण हरप्रसाद यांच्या हृदयात काट्यासारखी टोचत राहिली. ते विचार करत असत की इतक्या वर्षांची त्यांची चांगली कृत्य देखील त्यांच्या मुलाचे नशीब बदलू शकणार नाहीत का? खूप विचार केल्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी ठरवले की ते विनायकला त्याच्या मामांसोबत विद्या आणि ज्ञानाची नगरी काशीला पाठवतील. त्यांना एक आशा होती, एक विश्वास होता की त्या पवित्र भूमीवर, जिथे साक्षात बाबा विश्वनाथ विराजमान असतात, जिथे गंगा माता आपली कृपादृष्टी पाडते आणि जिथे इतके विद्वान, कर्तृत्ववान आणि परोपकारी पुरुष राहतात, जिथे कदाचित काही चमत्कार घडू शकतो. कदाचित विनायकाचे त्याच्या संपूर्ण आयुष्यातील संचित सत्कर्मच त्याच्या नशिबावर मात करतील. चांगले कर्म कधीही व्यर्थ जात नाहीत. या दृढ विश्वासाने त्यांनी विनायकला त्याच्या मामांसोबत जड अंतकरणाने काशीला पाठवले. हा प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नव्हता, तर तो स्वतःमध्ये एक सेवा यज्ञ होता. वाटेत रात्रीच्या विश्रांतीसाठी जिथे जिथे मामा भाचे थांबायचे, तिथे तिथे ते हरप्रसाद यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करायचे. जेव्हा जेव्हा ते एखाद्या धर्मशाळेत थांबायचे, तेव्हा ते तिथे झाडू मारायचे, प्रवाशांसाठी पाणी भरायचे. वाटेत भेटणाऱ्या भुकेल्या आणि तहानलेल्या साधू आणि भिकाऱ्यांना ते सोबत आणलेले अन्न खाऊ घालायचे आणि त्यांची सेवा करायचे. एका संध्याकाळी प्रवास करताना ते एका अशा शहरात पोहोचले जे वधूसारखे सजवले होते. सर्वत्र उत्सव, आनंद आणि संगीताचे वातावरण होते. चौकशी केल्यावर त्यांना कळले की त्या शहरातील राजकुमारीचे लग्न होत आहे. ते रात्रीच्या विश्रांतीसाठी एका धर्मशाळेत थांबले होते. तेवढ्यात काही शाही सैनिक तिथे आले आणि मोठ्या आदराने त्यांना राजवाड्यात येण्याची विनंती केली. मामा आणि भाचा दोघेही आश्चर्यचकित झाले. राजवाड्यात पोहोचल्यानंतर स्वतः राजाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना त्यांच्या गंभीर समस्येबद्दल सांगितले. त्याने सांगितले की ज्या राजकुमाराशी त्याची एकुलती एक मुलगी लग्न करणार आहे, तो विवाहाच्या मंडपात पोहोचण्यापूर्वी एका दुर्घटनेत आपला एक डोळा गमावून बसला आहे. अर्थातच तो एक डोळा झाला आहे आणि ही गोष्ट वर पक्षाने त्यांच्यापासून लपवली होती. आता जर हे रहस्य उघड झाले तर केवळ लग्नच तुटेल असे नाही, तर त्यांचे राज्य आणि त्यांचे कुटुंब खूप बदनाम होईल. विनायकचा शांत, तेजस्वी आणि निष्पाप चेहरा पाहून राजाने त्याला हात जोडून विनंती केली की त्याने काही काळासाठी बनावट वर बनून लग्नाच्या विधी पूर्ण कराव्यात, जेणेकरून त्या क्षणासाठी कुटुंबाची प्रतिष्ठा राखली जाईल. विनायकसाठी हे एक अतिशय भयानक संकट होते. त्याला त्याच्या आयुष्यातील कोणत्याही इच्छेत कोणत्याही फसवणुकीचा, कपटाचा किंवा असत्याचा भाग व्हायचे नव्हते. त्याने लहानपणापासूनच सत्य आणि प्रामाणिकपणाचा धडा घेतला होता. पण दुसरीकडे त्याला एका असहाय्य वडिलांच्या नजरेत त्यांच्या प्रतिष्ठेची चिंता आणि एका अज्ञात राजकुमारीच्या भविष्याची अनिश्चितता दिसली. त्याने खूप विचार केला आणि नंतर निर्णय घेतला. या कामाच्या बदल्यात तो कोणत्याही प्रकारची भेटवस्तू किंवा पैसे स्वीकारणार नाही. या अटीवर तो राजाला मदत करण्यास तयार झाला आणि त्याचे हे काम फक्त वडिलांच्या प्रतिष्ठेचे आणि मुलीच्या सन्मानाचे रक्षक करण्यासाठी असेल. लग्नाच्या विधींनुसार पूर्ण झाल्या. अग्नीसमोर 7 फेरे घेण्यात आले, वचने घेतली गेली आणि दिली गेली. पण या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विनायकचा आत्मा त्याला आतून त्रास देत होता. तो एका निष्पाप मुलीचे संपूर्ण आयुष्य फसवणूक आणि असत्याच्या या कमकुवत परिस्थितीवर टिकू देऊ शकत नव्हता. जेव्हा निघण्याची वेळ आली तेव्हा त्याने एक अतिशय धाडसी आणि अर्थपूर्ण निर्णय घेतला. त्याने राजकुमारीच्या ओढणीच्या एका कोपऱ्यात, जिथे कोणाची नजर पडणार नाही, तिथे कोळशाच्या एका लहान तुकड्याने हा संदेश लिहिला. हे राजकुमारी,
विधीनुसार तुमचे लग्न माझ्याशी झाले आहे, पण मी कोणताही राजकुमार नाही, तर काशीच्या तीर्थयात्रेवर जाणारा एक सामान्य प्रवासी आहे. ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला पाठवले जात आहे तो एक डोळा आहे, म्हणजेच त्याला एक डोळा नाही, आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासह एक मोठी फसवणूक झाली आहे. मी माझे गंतव्यस्थान काशीकडे जात आहे. सत्य आणि धर्माचा मार्ग निवडणे आता तुमच्या विवेकबुद्धीच्या हातात आहे. तुमचे कल्याण हो हे लिहित तो आणि त्याचा मामा कुणालाही न सांगता शांतपणे त्या शहराच्या सीमेबाहेर गेले आणि काशीकडे प्रवासाला निघाले. दरम्यान राजवाड्यात जेव्हा राजकन्या तिच्या पालखीत बसणार होती, तेव्हा अचानक तिची नजर तिच्या ओढणीच्या त्या कोपऱ्यावर लिहिलेल्या त्या शब्दांवर पडली. संदेश वाचताच तिच्या पायाखालून जमीन सरकली. ती क्षणभर स्तब्ध झाली. रागाने, वेदनांनी आणि आत्मनिंदेने तिचा चेहरा फिकट पडला. ती लगेच पालखीतून खाली उतरली आणि तिने खऱ्या राजपुत्राकडे काळजीपूर्वक पाहिले आणि संदेश खरा ठरल्याने तिचे हृदय दुखावले गेले. ती धावतच आपल्या वडिलांकडे गेली आणि काहीही न बोलता ती ओढणी त्यांच्या हातात दिली. राजाने तो संदेश वाचला आणि त्याचा चेहरा लज्जेने खाली गेला. त्या दिवशी त्या स्वाभिमानी आणि सत्यवादी राजकन्याने ते कपटी लग्न स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. वरातीला वधूशिवाय अपमानित होऊन परतावे लागले. त्या एका दिवसाच्या घटनेने राजकन्येचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले. तिने प्रतिज्ञा केली की ती फक्त त्या हुशार, धाडसी आणि सत्यवान तरुणालाच तिचा पती म्हणून स्वीकारेल, ज्याने केवळ लग्नाचे विधीच पार पाडले नाहीत, तर तिला मोठ्या फसवणुकीपासून वाचवले. तिने तिच्या राजेशाही सुखसोयींचा त्याग केला आणि तिचे उर्वरित आयुष्य तपश्चर्येत नाही, तर तिच्या राज्यातील गरीब आणि दुःखी लोकांची निस्वार्थ सेवा करण्यात घालवले. तिने तिच्या राज्यात अनाथ आश्रम आणि रुग्णालये उघडली आणि प्रत्येक असहाय्य व्यक्तीला मदत करू लागली. तिला तिच्या मनात विश्वास होता की तिच्या धार्मिक कर्माची शक्ती एके दिवशी तिला तिच्या खऱ्या पतीशी अवश्य मिळवेल, मग तो कुठेही असो. दरम्यान विनायक आणि त्याचे मामा त्यांचा प्रवास पूर्ण करून काशीला पोहोचले. विनायकने तेथील सर्वोत्तम गुरुकुलात प्रवेश घेतला आणि लवकरच त्याच्या असाधारण प्रतिभेने, नम्रतेने आणि सेवेच्या भावनेने त्याच्या शिक्षकांचे आणि वर्गमित्रांचे मन जिंकले. आश्रमात राहून तो केवळ वेद आणि धर्मग्रंथ शिकत नव्हता, तर उर्वरित वेळ गंगेच्या काठावर बसून असहाय्य, वृद्ध आणि आजारी यात्रेकरूंशी सेवा करण्यात घालवायचा. तो गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवत असे आणि अनेकदा गरजूंना त्याच्या वाट्याचे अन्न वाटत असे. ही सेवा आता त्याची पूजा आणि करुणा त्याचा श्वास बनली होती. लवकरच तो दिवस आला ज्याच्या भीतीने त्याचे पालक थरथर कापत होते. ज्या दिवशी विनायकने आपल्या आयुष्याची 16 वर्षे पूर्ण केली, त्या दिवशी त्याच्या मामाने गंगेच्या काठावर त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी एक प्रचंड आणि भव्य यज्ञ आयोजित केला होता. दूरदूरवरून प्रख्यात विद्वानांना बोलावण्यात आले होते. यज्ञ संपल्यानंतर दिवसभराच्या उपवास आणि कठोर परिश्रमाने थकलेला विनायक मंदिराच्या थंड अंगणात एका चटईवर झोपला आणि लवकरच गाढ झोपेत गेला. आणि मग त्याच्या मागील जन्माच्या कर्मांनी लिहिलेल्या नशिबाच्या अपरिहार्य नियमानुसार त्याचा आत्मा शांतपणे त्याच्या शरीरातून निघून गेला. तो तरुण, तेजस्वी आणि जीवनाने भरलेले शरीर आता शांत, स्थिर आणि गतिहीन झाले होते. जेव्हा मामाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या शरीरात जीवनाचे कोणतेही चिन्ह आढळले नाही, तेव्हा तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याचा दुःखद आक्रोश इतका हृदयद्रावक होता की तो ऐकून गंगेचा प्रवाह देखील थांबला आणि आकाशात उडणारे पक्षीही शांत झाले. तो रडत होता, ओरडत होता, हे महादेव, हे काशी विश्वनाथ, हा कसला न्याय आहे? मी तुमच्या शहरात इतकी आशा आणि श्रद्धा घेऊन तुमच्या दाराशी आलो होतो. या मुलाने आयुष्यात पुण्य आणि सेवेशिवाय काहीही केले नाही, मग त्याच्याशी असा अन्याय का? हे प्रभू, दया करा. योगायोगाने त्याच क्षणी विश्वाचे संचालक भगवान शिव आणि मायेची प्रतिमूर्ती देवी पार्वती आकाशातून पृथ्वीचे भ्रमण करत होते. जेव्हा त्यांच्या कानांवर तो हृदयद्रावक रडण्याचा आवाज पडला, तेव्हा त्यांचे हृदय करुणेने वितळले.
त्या भगवान शिवांना म्हणाल्या, हे नाथ, जगाच्या हृदयाला भिडणारी ही कसली दुःखद रड आहे जी आपल्यापर्यंत पोहोचत आहे. चला आपण पाहूया कोण इतका दुःखी आणि असहाय्य आहे. जेव्हा ते दोघेही अदृश्य रूपात त्या मंदिराच्या अंगणात पोहोचतात तेव्हा त्यांनी त्या मृत मुलाला पाहिले. त्याचा चेहरा पाहून त्यांनी लगेचच ओळखले. मग माता पार्वती भगवान शिवांना अतिशय दुःखद आवाजात म्हणतात, हे प्रभू, हा तोच विनायक आहे, हरप्रसादचा धार्मिक पुत्र, ज्याच्या पालकांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य तुमच्या प्रेरणेवर निस्वार्थ सेवेसाठी समर्पित केले. या मुलाने स्वतः आपल्या या लहानशा जीवनात त्यांच्या आयुष्यात इतके पुण्यकर्म केले आहेत की यमराजाला त्यांची गणना करणे कठीण होईल. आणि शिवाय ज्या राजकुमारीशी त्याचे लग्न झाले होते ती देखील तिच्या राज्यात सतत त्याच्या नावाने जनसेवा आणि दानधर्म करत आहे. हे त्रिकालदर्शी या तिन्ही आत्म्यांच्या पुण्यकर्मांची, त्यांच्या निस्वार्थ सेवेची आणि त्यांच्या अपार करुणेची ऊर्जा यांची एकत्रित शक्ती या बाळाचे भाग्य एकाच जन्मात बदलण्या इतकी मजबूत नाही का? तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीचा सर्वात मोठा नियम सांगतो की चांगल्या कर्माचे फळ निश्चितच मिळते आणि ते कधीही वाया जात नाही. कृपया प्रभू, या मुलाला त्याच्या कर्माचे, त्याच्या पालकांच्या कर्माचे आणि त्याच्या पत्नीच्या कर्माचे शुभ फळ द्या. ही न्यायाची मागणी आहे प्रभू. न्यायाचे सर्वात मोठे देवता असलेले भगवान शिव तुमचे युक्तिवाद ऐकून किंचित हसले. ते म्हणाले, हे पार्वती, तुम्ही खरे बोलत आहात. हे खरे आहे की भाग्य बलवान असते, परंतु हे सुद्धा तेवढेच खरे आहे की जर पुण्यकर्म कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा न करता केले गेले तर त्यांच्या एकत्रित शक्तीमध्ये त्या भाग्याची दिशा बदलण्याची शक्ती आहे. या मुलाने, त्याच्या पालकांनी आणि राजकुमारीने एकत्रितपणे पेटवलेल्या करुणा आणि सेवेच्या सकारात्मक ऊर्जेने भाग्याचा नियम मोडण्यास भाग पाडले आहे. हे बोलताच भगवान शिवांच्या आशीर्वादाने त्या मुलाच्या निर्जीव शरीरात एक दिव्य सोनेरी प्रकाशाच्या किरणाने प्रवेश केला आणि काही क्षणातच एक चमत्कार घडला. विनायकचे शरीर हळूहळू धडधडू लागले. त्याचा थांबलेला श्वास पुन्हा सुरू झाला आणि त्याने हळूहळू डोळे उघडले. जणू काही तो खूप गाढ आणि गोड झोपेतून जागा झाला आहे. हा अविश्वसनीय चमत्कार पाहून त्याचे मामा आणि तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आनंदाने आणि आश्चर्याने हर हर महादेव असा जय जयकार करू लागले. या अलौकिक घटनेनंतर विनायकने काशीमध्ये त्याचे उर्वरित शिक्षण आदराने पूर्ण केले आणि नंतर काही काळानंतर तो त्याच्या मामासह त्याच्या घरी सुवर्णपुरी येथे परतला. परतताना त्यांचा मार्ग पुन्हा त्याच शहरातून गेला जिथे राजकुमारी राहत होती. तोपर्यंत बरीच वर्षे उलटून गेली होती. योगायोगाने ज्या दिवशी ते त्या शहरात पोहोचले तेव्हा तेथील राजकुमारीने बांधलेल्या सर्वात मोठ्या वैद्यकीय रुग्णालयाचा वर्धापन दिन साजरा केला जात होता. जेव्हा विनायक आणि त्याचे मामा मदतीसाठी तिथे पोहोचले तेव्हा विनायक स्टेजवर स्वयंसेवकाचे नेतृत्व करणाऱ्या त्याच राजकुमारीला भेटला. दोघांनीही बऱ्याच वर्षांनी एकमेकांना पाहिले, पण त्यांच्या डोळ्यांनी लगेच एकमेकांना ओळखले. त्यांची वर्षानुवर्ष पाहिलेली वाट, त्यांची निस्वार्थ सेवा आणि त्यांचा खरा विश्वास आज यशस्वी झाला होता. जेव्हा राजाने ही आनंदाची बातमी ऐकली तेव्हा तो स्वतः तिथे आला आणि मोठ्या आदराने, प्रेमाने आणि सन्मानाने त्याच्या सेवाभावी मुलीला तिचा खरा पती विनायकसह निरोप दिला. जेव्हा विनायक आपल्या पत्नीसह घरी पोहोचला तेव्हा त्याचे पालक, जे आता बरेच वृद्ध झाले होते, त्यांच्या मुलाला आणि सुनेला एकत्र पाहून खूप आनंदित झाले. त्यांचे संपूर्ण कुटुंब आज एकत्र होते आणि हे सर्व त्यांच्या निस्वार्थ सत्कर्माचे दृश्यमान आणि जिवंत परिणाम होते. त्या रात्री हरप्रसाद यांना स्वप्नात पुन्हा तेच तेजस्वी संत दिसले. ते हसत होते आणि त्यांच्या मुखातून फक्त हेच शब्द बाहेर पडत होते, पाहिले हरप्रसाद, मी तुला सांगितले होते की देव मंदिराच्या त्या 4 भिंतींमध्ये राहत नाही, तर तुझ्या चांगल्या कर्मांमध्ये, तुझ्या करुणेत आणि तुझ्या निस्वार्थ सेवेत राहतो. तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या या खऱ्या भक्तीने आज तुझ्या मुलाला केवळ एक नवीन जीवनच दिले नाही, तर तुझ्या कुटुंबाला देखील प्रकाशित केले आहे. कथेचा शेवट करताना माता लक्ष्मी पार्वतीला म्हणाली, तर पाहिले प्रिय सखी, सोनेरी लंका
अभिमानाने लोभामुळे शापाचा आधार बनली. पण हरप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबाच्या सेवेद्वारे समर्पित केलेले पुण्यकर्म त्यांच्या मुलासाठी नवीन जीवन घेऊन आले. हीच खरी संपत्ती आहे, हेच खरे वैभव आहे. ही अद्भुत कथा ऐकून माता पार्वतीचे मन शांत झाले. तिचा राग आणि दुःख संपले आणि तिच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य आले. तिने स्वीकारले की खरं तर खरी संपत्ती भौतिक गोष्टींमध्ये नाही, तर आपल्या कर्मामध्ये आणि भावनांमध्ये आहे. आता दोन्ही देवींमधील नाते आणखी खोलवर गेले होते. काही वेळ शांत राहिल्यानंतर देवी लक्ष्मीने एका नवीन कुतूहलाने देवी पार्वतीकडे पाहिले आणि मोठ्या प्रेमाने विचारले, हे पार्वती, तू माझ्या मनातील एक मोठा गोंधळ दूर केला आहेस. आता जर आपण महादेवांच्या महिमेची चर्चा करतच आहोत, तर माझ्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण होत आहे. तुझे पती सर्व देवांचे देव महादेव, जे या संपूर्ण विश्वाचे स्वामी आहेत, त्यांनी आपले वाहक म्हणून बैलच का निवडला? जगातील कोणताही शक्तिशाली आणि दिव्य प्राणी त्यांचे वाहन बनू शकला असता. यामागील रहस्य काय आहे? कृपया माझीही ही उत्सुकता पूर्ण कर. तिची प्रिय सखी लक्ष्मीचा प्रश्न ऐकून देवी पार्वती हसल्या. लक्ष्मी आता भौतिक वैभवाच्या पलीकडे जात आहे आणि महादेवांचे आध्यात्मिक रहस्य जाणून घेण्यात तिला आवड आहे, हे पाहून तिला आनंद झाला. ती म्हणाली, अर्थातच प्रिय लक्ष्मी, तुझ्या या प्रश्नातही एक खोल रहस्य लपलेले आहे. महादेवांच्या प्रत्येक कामाचा, प्रत्येक प्रतीकाचा खोल अर्थ आहे. त्यांचे वाहन नंदी हा सामान्य बैल नाही. नंदी महादेवाचे वाहन बनणे ही भक्ती, धर्म, शक्ती आणि समर्पणाची एक महान गाथा आहे. मी तुला ही संपूर्ण कथा सविस्तरपणे सांगते, ऐक, असे म्हणत माता पार्वतीने नंदीच्या जन्माची, त्याच्या तपश्चर्येची आणि महादेवाचे वाहन बनण्याची दिव्य कथा सांगण्यास सुरुवात केली. भक्तांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐकत रहा आणि माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकरांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो प्रेमाने लिहा आणि एका भक्ताला ही कथा शेअर करा. बघा, मरेपर्यंत तुमच्यावर गरिबी येणार नाही आणि कायम माता पार्वतीची कृपा, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. माता पार्वती पुढे म्हणाल्या, हे लक्ष्मी, ही कथा प्राचीन काळातील एका महान तपस्वी आणि ज्ञानी व्यक्ती शिलाद ऋषींपासून सुरू होते. शिलाद ऋषींचे जीवन पूर्णपणे ब्रह्मचर्य आणि तपश्चर्येला समर्पित होते. ते संसारिक बंधनांपासून अलिप्त होते आणि केवळ आत्मज्ञान आणि ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर चालत होते. त्यांचा वेळ वेदांचा अभ्यास, चिंतन आणि कठोर तपश्चर्येत घालवला जात असे. जेव्हा खूप काळ लोटून गेला आणि शिलाद ऋषींनी गृहस्थ आश्रमात प्रवेश केला नाही, तेव्हा त्यांच्या पूर्वजांना आपला वंश समाप्त होण्याची चिंता सतावू लागली. पितृलोकात बसलेल्या त्यांच्या पित्रांनी हे जाणवले की जर शिलाद ऋषींनी वंश वाढवला नाही तर तो पुढे जाणार नाही आणि त्यांना पितृऋणातून मुक्ती मिळणार नाही. त्यासाठी त्यांनी शिलाद ऋषींसोबत संपर्क साधला आणि आग्रह केला की त्यांनी तपस्येचा मार्ग सोडून गृहस्थ जीवन जगावे आणि आपला वंश वाढवण्यासाठी एका पुत्राला जन्म द्यावा. पितरांच्या आज्ञेचे पालन करणे हे ऋषींचे कर्तव्य होते, परंतु त्यांच्या मनात एक समस्या होती. त्यांना या नश्वर जगात असा मुलगा जन्माला यायला द्यायचा नव्हता जो सामान्य माणसांसारखाच जन्माला येईल, वाढेल आणि नंतर मरून जाईल. त्यांच्या मनात हा मुलगा असावा अशी तीव्र इच्छा निर्माण झाली की जो सामान्य नसेल. त्यांना असा मुलगा हवा होता जो त्यांच्या आईच्या पोटातून जन्माला आलेला नसेल. त्यांना त्यांचा मुलगा मृत्यूच्या भयापासून मुक्त, अमर आणि भगवान शिवांसारख्या दैवी गुणांनी संपन्न असावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांची ही असाधारण इच्छा पूर्ण करण्यास केवळ सर्वोच्च देव महादेवच सक्षम होते. हा विचार त्यांच्या मनात येताच शिलाद ऋषींनी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात कठीण तपश्चर्या करण्याचा संकल्प केला. त्यांनी एक पवित्र स्थान निवडले आणि तेथे त्यांचे आसन स्थापन केले
त्यांनी अन्न आणि पाणी पूर्णपणे सोडून दिले आणि आपल्या शरीराला विसरून भगवान शिवाच्या निराकार रूपाच्या ध्यानात मग्न झाले. त्यांची तपश्चर्या वर्षानुवर्ष चालू राहिली. त्यांच्या तपश्चर्येचा अग्नी इतका तीव्र होता की तिन्ही लोक त्यांच्या उष्णतेत जळू लागले. त्यांची अढळ भक्ती आणि कठोर तपश्चर्या पाहून महान देवता देखील आश्चर्यचकित झाले. शेवटी त्यांच्या भक्ताचे हे असीम समर्पण पाहून भगवान शिव यांचे हृदय करुणेने वितळले. ते शिलाद ऋषींच्या भक्तीने अत्यंत प्रसन्न झाले आणि तेजस्वी स्वरूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी प्रेमळ स्वरात म्हटले, हे ऋषीवर, तुमच्या या कठोर तपस्येने आणि अनन्य भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. आपले डोळे उघडा आणि काहीही वर मागा, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. त्यांच्यासमोर त्यांच्या आराध्याला पाहून शिलाद ऋषींचे मन आनंदाने भरून गेले. त्यांनी महादेवांना नमस्कार केला आणि हात जोडून प्रार्थना केली, हे प्रभू, हे देवादिदेव, जर तुम्ही माझ्या तपस्येने प्रसन्न असाल तर मला कोणत्याही सांसारिक गोष्टी नको आहे. माझी एकच इच्छा आहे की तुम्ही मला तुमच्यासारखा मुलगा द्या, जो गर्भाविना जन्माला येईल आणि मरणार नाही. भगवान शिव हसले आणि तथास्तु म्हणाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की ते स्वतःच त्यांच्या पुत्राच्या अवतारात जन्माला येतील. हे दिव्य वरदान देऊन महादेव अदृश्य झाले आणि शिलाद ऋषी आपल्या आश्रमात परतले. काही काळ असाच गेला. एके दिवशी ऋषी शिलाद त्यांच्या नित्यकर्माप्रमाणे एक महान यज्ञ आयोजित करण्याची तयारी करत होते. यज्ञाच्या वेदीसाठी जमीन शुद्ध करण्यासाठी त्यांनी स्वतः नांगर घेतला आणि जमीन नांगरण्यास सुरुवात केली. नांगराने जमिनीचा थर काढताच त्यांना तिथे एक अद्वितीय आणि दिव्य बालक पडलेले आढळले. त्या बालकाचे शरीर नव्याने उगवलेल्या सूर्यासारखे चमकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज आणि शांतीची भावना होती. त्या बालकाला पाहताच ऋषी शिलाद यांचे हृदय प्रेमाने भरून गेले. त्यांना लगेच समजले की हे सामान्य बालक नाही, तर स्वतः भगवान शिव यांनी दिलेला प्रसाद आहे. त्यांनी त्या बालकाला आपल्या मांडीवर घेतले आणि प्रेमातून त्यांचे नाव नंदी ठेवले. शिलाद ऋषींच्या पवित्र आश्रमात त्याचे पालन पोषण झाले. ते कोणत्याही प्रकारे सामान्य बालक नव्हते. त्यांच्याकडे असाधारण प्रतिभा आणि दिव्यता होती. फार कमी वेळात त्याने त्याचे वडील शिलाद ऋषींकडून संपूर्ण वेद, वेदांग, शास्त्रे, कला आणि सर्व विद्यांचे ज्ञान अर्पित केले. त्याची बुद्धिमत्ता इतकी तीक्ष्ण होती की त्याला फक्त एकदाच ऐकून सर्व काही लक्षात राहायचे. लहानपणापासूनच तो भगवान शिवाच्या भक्तीत मग्न होता. तो आपला बहुतेक वेळ महादेवाची पूजा, अर्चना आणि ध्यान करण्यात घालवत असे. जेव्हा नंदी मोठा झाला तेव्हा एके दिवशी देवर्षी मित्र आणि वरुण यांचे शिलाद ऋषींच्या आश्रमात आगमन झाले. हे दोन्ही ऋषी अत्यंत ज्ञानी आणि दिव्य दृष्टी असलेले होते. शिलाद ऋषींनी त्यांचा मुलगा नंदीसह त्या दोन महान आत्म्यांची पूर्ण भक्तीने सेवा केली. नंदीचा नम्र स्वभाव, त्यांचे ज्ञान आणि त्यांची निस्वार्थ सेवा पाहून मित्र आणि वरुण ऋषी खूप प्रसन्न झाले. जेव्हा त्यांची आश्रम सोडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी शिलाद ऋषींना प्रसिद्ध आणि दीर्घायुष्य होण्याचा आशीर्वाद दिला. पण जेव्हा नंदी त्यांना नमस्कार करत होते तेव्हा ते गप्प बसले. त्यांनी नंदीला कोणताही आशीर्वाद दिला नाही. हे पाहून शिलाद ऋषी घाबरले. त्यांनी अतिशय नम्रतेने ऋषींना त्यांच्या शांततेचे कारण विचारले. सुरुवातीला मित्र आणि वरुण ऋषी काहीही सांगण्यास कचरले, पण शिलाद ऋषींच्या वारंवार विनंतीवरून त्यांनी जड अंतकरणाने एक दुःखद भविष्यवाणी केली. ते म्हणाले, हे ऋषी, तुमचा मुलगा साधू, बुद्धिमान आणि महान भक्त आहे, यात काही शंका नाही. परंतु आमच्या माहितीनुसार या मुलाला अल्पायुष्य आहे. त्याच्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही. हे ऐकून शिलाद ऋषींना असे वाटले की जणू त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या दिव्य पुत्राच्या जवळच उभ्या असलेल्या मृत्यूबद्दल ऐकून ते खोल दुःखात बुडाले. इतक्या कठोर तपश्चर्येनंतर मिळालेल्या पुत्राला गमावण्याच्या केवळ विचाराने ते खूप दुःखी झाले. आपल्या वडिलांना असे शोक करताना पाहून बालक नंदीवर भीतीचा थोडाही परिणाम झाला नाही. त्यांच्या हृदयात त्यांचे प्रिय भगवान शिवांवर अढळ श्रद्धा आणि भक्ती होती. त्यांनी वडिलांना सांत्वन दिले आणि म्हणाले, हे पिता, तुम्ही कशासाठी शोक करत आहात?
ज्या देवाने मला हे जीवन दिले आहे तो माझ्या जीवनाचे रक्षणही करेल. माझ्या भक्ती आणि तपश्चर्येच्या शक्तीने मी मृत्यूलाही पराभूत करेन. तुम्ही धीर धरा. एवढे बोलून बालक नंदी, ज्याच्या मनात मृत्यूचे कोणतेही भय नव्हते, आपल्या जीवनाच्या सुरक्षेसाठी महादेवांच्या चरणी जाण्याचा संकल्प करून जंगलाच्या दिशेने निघाला. त्याने भुवन नावाच्या पवित्र नदीच्या काठावर एक शांत जागा निवडली आणि तिथे बसला. सर्व देवांच्या देवाला महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्याने त्याच्या सर्वात शक्तिशाली आणि आवडत्या पंचाक्षरी मंत्राचा ओम नमः शिवाय यांचा सतत जप सुरू केला. नंदीची तपश्चर्या कोणत्याही ऋषींपेक्षा कमी नव्हती. दिवस रात्र, हिवाळा आणि उन्हाळा, भूक आणि तहान, प्रत्येक शारीरिक वेदना विसरून तो फक्त आणि फक्त भगवान शिवांच्या ध्यानात मग्न राहिला. त्याची एकाग्रता इतकी खोल होती आणि त्याची भक्ती इतकी तीव्र होती की त्याच्या हाकेने स्वतः भगवान शिवांचे आसनही कमकुवत झाले. त्याच्या छोट्या भक्ताची अशी विलक्षण भक्ती, खोल दृढ निश्चय आणि निस्वार्थ प्रेम पाहून भगवान शिव भावुक झाले. तुझी कीर्ती आणि तुझा गौरव युगानुयुगे गायला जाईल. माझ्या भक्तांमध्ये तू सर्वोत्तम म्हणून स्थापित होशील. भगवान शिवांचे वरदान इथेच संपले नाही. हे लक्ष्मी, त्यांनी नंदीला आपल्या सर्व गुणांचा अधिपती बनवले, अर्थात त्यांना प्रमुख म्हणून नियुक्त केले. म्हणूनच नंदीला नंदीश्वर असेही म्हणतात. नंदीला हा सर्वोच्च सन्मान देताना त्यांनी सांगितलं की आजपासून तू माझा सर्वात प्रिय वाहन असशील. मी तुझ्यावर स्वार होऊन संपूर्ण विश्वात फिरेन. तुझे स्थान नेहमीच माझ्याजवळ असेल. माझे कोणतेही धाम, माझे कोणतेही शिवालय, माझे कोणतेही मंदिर तुझ्याशिवाय पूर्ण मानले जाणार नाही. जिथे जिथे माझे निराकार शिवलिंग स्थापित होईल तिथे तिथे तुझे भौतिक रूप माझ्या समोर स्थापित होईल. तू माझ्या आणि माझ्या भक्तांच्या मध्ये हेतूने कार्य करशील. कोणताही भक्त आपली प्रार्थना किंवा मनोकामना तुझ्या कानात येऊन सांगेल, ती सरळ माझ्यापर्यंत पोचेल आणि मी ती अवश्य पूर्ण करेल. अशा प्रकारे अल्पायुषी बालक नंदीने आपल्या असाधारण तपश्चर्येच्या आणि निष्कलंक भक्तीच्या बळावर केवळ मृत्यूवर विजय मिळवला नाही आणि अमर झाला नाही, तर भगवान शिवांचे शाश्वत साथीदार, त्यांचे वाहन, त्यांच्या गणांचे प्रमुख आणि त्यांची सर्वात प्रिय होण्याचे सौभाग्य देखील मिळवले. माता पार्वतीने पुढे स्पष्ट केले आणि म्हणाल्या, हे प्रिय लक्ष्मी, आता मी तुमच्या मुख्य प्रश्नाकडे येते की महादेवाने त्यांचे वाहन म्हणून एका वृषभालाच का निवडले. यामागे खूप खोल प्रतिकात्मक आणि तात्विक अर्थ लपलेले आहेत. त्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रतिकात्मक अर्थ धर्म आहे. सनातन परंपरेत वृषभ हा धर्माचे पस्वरूप मानला जातो. धर्मशास्त्रात असे म्हटले आहे की धर्म 4 पायांवर उभा आहे. हे 4 पाय सत्य, स्वच्छता म्हणजे अंतर्गत आणि बाह्य पवित्रता, दया म्हणजे करुणा आणि दान आहेत. नंदीचे हे 4 पाय धर्माच्या या 4 शाश्वत स्तंभांचे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा देवांचे देव महादेव धर्माच्या स्वरूपात असलेल्या नंदीवर बसतात तेव्हा हे दृश्य प्रकट करते की तेच धर्माचे अधिपती आहेत, ते धर्माचे संचालक आहेत आणि तेच धर्माचे अंतिम रक्षक आहेत. शिवांचे शासन म्हणजे धर्माचे शासन. ते या गोष्टीचे प्रतीक आहेत की जिथे शिव आहे तिथे धर्म आहे आणि जिथे धर्म आहे तिथे शिवांची उपस्थिती आहे. दुसरे महत्त्वाचे प्रतीक म्हणजे शक्ती आणि स्थिरता. वृषभ त्याच्या अफाट शारीरिक शक्ती, कठोर परिश्रम करण्याची क्षमता आणि सहनशक्तीसाठी ओळखला जातो. तो शक्तीचे एक जिवंत प्रतीक आहे, परंतु त्याची शक्ती अनियंत्रित, आक्रमक किंवा विध्वंसक नाही, तर त्याची शक्ती स्वतः शांत, स्थिर आणि अनुशासित आहे. महादेव देखील अनंत आणि असीम शक्तीचे स्रोत आहेत. ते संहाराचे देवता आहेत, परंतु ते स्वतः शांत आणि परमयोगी आहेत. नंदीच्या रूपात ही शक्तिशाली ऊर्जा त्यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली असते. हे आपल्याला महान संदेश देते की शक्तीचे महत्त्व आणि सदुपयोग तेव्हाच आहे जेव्हा ती धर्म आणि स्थिरतेशी जोडलेली असेल. धर्महीन आणि अस्थिर शक्ती केवळ विनाशाकडे घेऊन जाते. तिसरे आणि सर्वात मार्मिक प्रतीक म्हणजे अनन्य भक्ती आणि संपूर्ण समर्पण.
नंदीची संपूर्ण कहाणी ही या वास्तुस्थितीचे एक ज्वलंत उदाहरण आहे की खऱ्या, निस्वार्थी आणि अतूट भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की ती केवळ भाग्याच्या रेषा बदलू शकत नाही, तर देवालाही भक्ताच्या प्रेमापुढे शरण जाऊ शकते. प्रत्येक शिव मंदिरातील शिवलिंगाकडे एकटक पापण्या न मिटता पाहणारी नंदीची मूर्ती आपल्याला हेच शिकवते की एका खऱ्या भक्ताचे ध्यान सदैव 24 तास आपल्या देवाच्या चरणात असले पाहिजे. नंदीच्या त्या दृष्टीत कोणतीही संसारिक कामना नाही, कोणतीही याचना नाही. तिथे केवळ शुद्ध प्रेम, प्रतीक्षा आणि पूर्ण समर्पतेची भावना आहे. चौथे प्रतीक आहे काम, वासना आणि इंद्रियांवर विजय. वृषभाला ऊर्जा आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक मानले जाते. ही सृष्टीच्या निरंतरेसाठी एक आवश्यक ऊर्जा आहे. परंतु हाच वृषभ जेव्हा महादेवांचे वाहन बनतो तेव्हा तो या गोष्टीचे प्रतीक बनतो की या सर्व संसारिक, भौतिक आणि इंद्रियजनित इच्छांना नियंत्रित करून त्यांचे दमन नाही, तर रूपांतरण करूनच आध्यात्मिक ऊर्जेत बदलले जाऊ शकते. महादेव स्वतः कामदेवाला भस्म करणारे कामारी आहेत. ते परम वैरागी आहेत. त्यांचे वाहन नंदी हे दर्शवते की त्यांनी सर्व सुखांना आणि कामांना आपले अधीन केले आहे. हा एका साधकाला संदेश आहे की महादेवापर्यंत पोहोचण्यासाठी पहिले आपल्या इंद्रियांच्या वृषभावर पूर्ण नियंत्रण स्थापित केले पाहिजे. आणि पाचवे प्रतीक आहे धैर्य आणि प्रतीक्षेचे. नंदीची मूर्ती सदैव प्रतीक्षेच्या मुद्रेत असते. ती अनंत काळ शांत राहून आपल्या स्वामींच्या आदेशाची वाट पाहू शकते. हा एक आध्यात्मिक साधकासाठी खूप मोठा धडा आहे. आध्यात्मिक मार्गावर सफलता किंवा 1-2 दिवसात काहीच मिळत नाही. यासाठी नंदीसारखे अतूट धैर्य आणि निरंतर श्रद्धा आणि प्रतीक्षेची आवश्यकता असते. जेव्हा साधकाचे मन सर्व चंचलता सोडून पूर्णपणे शांत, एकाग्र आणि केवळ देवाच्या प्राप्तीसाठी प्रतीक्षेत जाते, तेव्हाच त्याला आपल्या शिवांच्या तत्वाचा अनुभव येतो. या सर्व महत्त्वपूर्ण प्रतिकात्मक अर्थांमुळेच प्रिय लक्ष्मी महादेवांनी नंदीला आपले वाहन म्हणून निवडले. नंदी केवळ एक भाग्यवान जीव नाही, तर तो त्याची योग्यता, भक्ती, आपली तपस्या आणि आपल्या असाधारण गुणांमुळे तो सर्वोच्च आसनावर आहे. तो शक्ती, धर्म, भक्ती, धैर्य आणि अनुशासन याचे समन्वित स्वरूप आहे. ही कथा ऐकून देवी लक्ष्मी पूर्णपणे तृप्त आणि ज्ञानाने प्रकाशित झाली. तिचे मन आता पूर्णपणे निर्मळ होते. तिने हात जोडून देवी पार्वती आणि महादेवांना मनातल्या मनात नमस्कार केला. आज 2 देवींमध्ये झालेला एक छोटासा वैचारिक मतभेद 3 महान कथांद्वारे धर्म, कर्म, भक्ती आणि वैराग्याच्या उत्तम सत्याला उजागर देण्यासाठी एक दिव्य माध्यम बनला. तर भक्तांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल अशी मी आशा करते. देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आवडत्या देवी देवतांचे नामजप करायला विसरू नका. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढच्या तुमच्या जीवनात चमत्कार करणाऱ्या कथा सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.